काही माणसं फक्त प्रवास करतात आणि काही माणसं सोबत संपूर्ण घराचा सुगंध सुद्धा घेऊन येतात. हॅलो गाईज, मी आहे स्नेहल आणि हा आहे माझा फॅमिली ब्लॉग. आजचा दिवस माझ्यासाठी खरंच खूप खास आहे, कारण माझी मोठी ताई अहिल्यानगरहून आमच्याकडे म्हणजे पुण्याला आली आहे. ती इथे तिच्या सिनियर लेवल सरकारी परीक्षेसाठी आली आहे, पण येताना तिने फक्त बॅग नाही आणली, ती नगरचा ताजेपणा, मातीचा सुगंध आणि भरपूर प्रेम घेऊन आली. बघा ना मित्रांनो, तिने सोबत येताना मावशीने सुद्धा तिच्यासोबत पाठवली होती शिदोरी. ती द्यायला मावशी आणि माझी बहीण कधीच विसरत नाही. तिने सोबत येताना त्याचबरोबर बटाटे, कांदे, कोथिंबीर, कारली, संत्री आणि ताजी ताजी ही कोथिंबीर पाहून ना मला इतका जास्त आनंद झाला. आणि संत्रीला पाहून माझ्या मुलीला म्हणजे वियानाला सुद्धा खूप आनंद झाला. सगळं काही इतकं फ्रेश होतं, जणू थेट शेतातूनच आणल्यासारखं. एवढं सगळं जड सामान उचलून फक्त आमच्यासाठी, आमच्या आनंदासाठी ती सगळं करणारी माझी ताई, थँक्यू. तुझं प्रेम या भाज्यांपेक्षाही खूप जास्त ताजं आहे. ताई घरी आली म्हटल्यावर जेवणही खासच हवं ना. आज मी बनवलं साधं पण मनापासून वरण भात, चिकन कोरमा आणि गरमागरम चपात्या. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे तिला जेवण खूप आवडलं.